Hello everyone, today we are going to learn Maths 1 10th Standard Chapter 1 Linear Equation in Two Variables. याच्यामधला आपण 1.3 सॉल्व करत आहोत. तर प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण 1.3 मधले 2 क्वेश्चन सॉल्व केलेले होते. आज आपण 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला जे क्रॅमर्स रूल आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगते आणि तो कसा सॉल्व करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. बघा, युजिंग डिटर्मिनंट्स सायमल्टेनियस इक्वेशन्स कॅन बी सॉल्व इझिली अँड लेस स्पेस. म्हणजेच दिलेली एक सामायिक समीकरणे सोप्या पद्धतीने व कमीत कमी जागा वापरून निश्चयकाच्या साहाय्याने सोडवता येतात. दिस मेथड इज नोन ॲज डिटर्मिनंट मेथड. याच पद्धतीला आपण एक सामायिक समीकरणे सोडवण्याची निश्चयक पद्धती असं म्हणतो. तर बघा, टू यूज क्रॅमर्स मेथड द इक्वेशन्स सॉल्व इझिली. आपण ही जी क्रॅमर्सची मेथड आहे किंवा ही जी निश्चयक मेथड आहे, निश्चयक पद्धती आहे, ह्या पद्धतीने आपण जी एक सामायिक समीकरणे दिली असतात ती अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. तर बघा, जी आपल्याला दिलेली एक सामायिक समीकरणे असतात ती नेहमी ax प्लस by इज इक्वल टू c या स्वरूपामध्ये असावीत. तर जे दिलेले समीकरण असतात हे ax प्लस by इज इक्वल टू c या सामान्य रूपामध्ये किंवा जनरल फॉर्ममध्ये असावीत. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. अँड ax प्लस by इज इक्वल टू c ह्याला इक्वेशन 2 म्हणूयात. तर बघा, हे इक्वेशन आहेत. हे इक्वेशन अगदी सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगते. तर हा ax आणि ax आहे, त्याला आपण कॉलम a म्हणूयात, याला कॉलम b म्हणूयात आणि याला आपण c कॉलम म्हणूयात. तर बघा, याच्यावरून आपल्याला dx dy याच्या अगोदर व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायच्यात आणि त्याच्यावरून नंतर आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर बघा, d ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस d इज इक्वल टू a आणि b घ्यायचे. हे a चे आणि हे b कॉलममधले जे कोएफिशियंट आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील आणि आपण ह्याच्यावरून d ची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण dx काढतो इज इक्वल टू c अँड b. c आणि b च्या किमती आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर dy इज इक्वल टू a अँड c. याच्यावरून आपण ज्यावेळेस x ची किंमत फाइंड आउट करतो त्यावेळेस dx ऑन d म्हणजे dx ची जी व्हॅल्यू आलेली ती घ्यायची आणि d ची व्हॅल्यू घेऊन आपण dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. y ची त्याचप्रमाणे y इज इक्वल टू dy अपॉन d. अशा पद्धतीने आपण dx वरून आणि dy वरून x आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बघा, मी इथे आणखी एकदा सांगते काय सांगितलं ते. जे इक्वेशन दिलेले असतात ते जनरल फॉर्ममध्ये करून घ्यायचे. ax प्लस by इज इक्वल टू c हा इक्वेशनचा जनरल फॉर्म असतो. जे 2 इक्वेशन दिलेले असतात त्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 नाव द्यायचं. त्याच्यानंतर हा जो फर्स्ट कॉलम आहे त्याला a म्हणू, सेकंड कॉलम आहे त्याला b म्हणू आणि हा जो इज इक्वल टू जिकडचा भाग आहे त्याला आपण c म्हणू, म्हणजे हा थर्ड कॉलम. ज्यावेळेस d ची किंमत काढतो त्यावेळेस a चे जे कोएफिशियंट आहेत, b चे जे कोएफिशियंट आहेत ते एकाखाली एक लिहून घ्यायचे. dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना सुद्धा त्याचप्रमाणे c आणि b चे घ्यायचे. dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना a आणि c चे घ्यायचे. बघा, आणखी एका पद्धतीने आपण सोडवू शकतो ते म्हणजे आपल्याला बुकमध्ये ती मेथड दिली आहे. जे इक्वेशन दिले असतात ते इक्वेशन a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 इक्वेशन 1. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशनसाठी a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 इक्वेशन 2.
म्हणजे जे इक्वेशन तुम्हाला दिलेले असतात त्याच्यामध्ये जे कोएफिशियंट असतात A1 B1 A2 B2 C1 C2 अशा पद्धतीने घेऊन तुम्ही ते इक्वेशन सॉल्व करू शकता. चला तर आपण आता क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. बघा मी इथे क्वेश्चन्स सॉल्व करून ठेवलेले आहेत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग क्रॅमर्स रूल. याच्यामधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 3x minus 4y is equal to 10, 4x plus 3y is equal to 5. तर याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन 3x minus 4y is equal to 10, इक्वेशन 1, 4x plus 3y is equal to 5, इक्वेशन 2. तर याच्यामध्ये हा A, B आणि हा C. तर सुरुवातीला आपण D फाइंड आउट करूया. D म्हणजे काय असतो? A आणि B. म्हणजे एचे जे कोएफिशियंट आहे 3 आणि 4 ते इथे घेतले, बीचे -4 आणि 3 यांचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 × 3 -4 × -4, 3 3 जा 9, -4 4 जा 16, -16. तर इथे बघा प्लस मायनस मायनस प्लस होतो. 9 + 16 = 25. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा असतो तो म्हणजे dx. dx dx म्हणजे काय असतो? तर बघा dx म्हणजे c आणि b. c काय आहे? तर बघा c 10 आणि 5 आणि b -4 and +3. 10 आणि 5 -4 and 3 = 10 × 3 -5 × -4 यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करून घेतले. 10 3 जा 30 मायनस ही मायनस साईन आहे अशीच. 5 4 जा 20, 20ला मायनस साईन येईल. 30 मायनस मायनस प्लस 20 = 50. म्हणजे dxची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 50 मिळाली. ह्याच पद्धतीने dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. dy म्हणजे a आणि c. बघा एच्या कोएफिशियंट आहे 3 and 4 आणि सीचे आहेत 10 आणि 5. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3 × 5 -10 × 4, 3 5 जा 15 -10 4 जा 40. बघा यांची जर मायनस केली तर आपल्याला आन्सर मिळतं ते म्हणजे -25. याच्यावरूनच आपल्याला x आणि yच्या ज्या व्हॅल्यू आहे ते फाइंड आउट करायचे आहेत. x = dx/d = dx ची व्हॅल्यू 50, d ची 25. 25 1 जा 25, 25 2 जा 50. म्हणजे x = 2 मिळालं आपल्याला. y = dy/d = -25/25. 25 1 जा 25 = -1. म्हणजे एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आहेत ते आपल्याला मिळाल्या 2 and -1. अशाप्रमाणे आपण फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 4x + 3y - 4 = 10, 6x = 8 - 5y. हे जे इक्वेशन आहे ते सुरुवातीला आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आणून घ्यावं लागेल. ते म्हणजे 4x + 3y = हा जो -4 आहे तो इकडे गेल्यानंतर +4 होईल. त्याच्यानंतर 6x हा -5y आहे तो इकडे आल्यानंतर +5y होईल = 8. तर बघा हे दोन इक्वेशन लिहून घेतलेले आहेत आणि फर्स्ट कॉलम A, सेकंड B आणि थर्ड C. नेहमीप्रमाणेच D = A आणि B. म्हणजे याचे जे दोन कोएफिशियंट आहेत ते आपल्याला लिहावे लागतील. 4 and 6 आणि Bचा 3 and 5 = यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 × 5 -6 × 3, 4 5 जा 20 -6 3 जा 18. यांची मायनस केली तर आन्सर येईल 2. नाव dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. dx c and b. c आहे 4 and 8, b आहे 3 and 5 = यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 × 5 -8 × 3. बघा 4 5 जा 20 -8 3 जा 24. यांची मायनस येईल -4. नाव dy dy असतो a आणि c. तर बघा 4 6 4 and 8
इज इक्वल टू ह्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 8 मायनस 6 इंटू 4, 4 8 जा 32 मायनस 6 4 जा 24, यांची मायनस येईल 8. याच्यावरूनच आपण एक्स आणि वायच्या जे व्हॅल्यू आहेत ते व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर बघा एक्स इज इक्वल टू डी अपॉन एक्स इज इक्वल टू -4/2 इज इक्वल टू -2. वायची व्हॅल्यू आहे त्याचप्रमाणे डी वाय अपॉन डी इज इक्वल टू डी वायची व्हॅल्यू 8, डीची व्हॅल्यू 2, 2 1 जा 2 4 जा 8 इज इक्वल टू 2. अशाप्रमाणे आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आहेत त्या मिळाल्या म्हणजे -2 and 4. थर्ड एक्झाम्पल, x plus 2y is equal to -1, 2x minus 3y is equal to 12. हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत ते दोन इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आहेत म्हणून आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 नाव देऊयात. हे A कॉलम, B कॉलम अँड C. D इज इक्वल टू A and B. 1 2 2 -3 इज इक्वल टू 1 इंटू -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात -2 इंटू 2. 3 1 जा 3 -3 -2 2 जा 4, यांची जी मायनस मायनस प्लस होईल म्हणजे इथे याचा आन्सर येईल -7. त्याच्यानंतर डी एक्स फाइंड आउट करूयात. डी एक्स काय असतो तर C आणि B. -1 12 2 अँड -3 इज इक्वल टू, बघा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, -1 इंटू -3 -2 इंटू 12, -1 मायनस इंटू -3, आन्सर किती येईल याचं मायनस मायनस प्लस होईल आणि 3 1 जा 3 -2 12 जा किंवा 12 2 जा 24, यांची जर मायनस केली तर आन्सर येईल -21. डी वाय इज इक्वल टू 1 2, म्हणजेच डी वाय काय असतो तर ए आणि सी. ए काय येतो 1 2, सी काय येतो -1 and 12 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 12 -2 इंटू -1, 12 1 जा 12 -2 1 जा 2, मायनस मायनस प्लस 12 प्लस 2 14. याच्यावरून एक्स फाइंड आउट करू आपण. एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी इज इक्वल टू डी एक्सची जी व्हॅल्यू आहे ती -21, डीची व्हॅल्यू -7, मायनसला मायनस कट होऊन जाईल, 7 1 जा 7 7 3 जा 21, म्हणजे आन्सर किती आलं 3. वायची व्हॅल्यू डी वाय अपॉन डी इज इक्वल टू 14 अपॉन -7, 7 1 जा 7 7 2 जा 14, म्हणजे आन्सर आलं -2. तर अशाप्रमाणे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो, त्या म्हणजे 3 आणि -2. नाव फोर्थ एक्झाम्पल, 6x minus 4y is equal to -12, 8x minus 3y is equal to -2. ज्याप्रमाणे आपण अगोदरचे एक्झाम्पल सॉल्व केले होते तसेच हा सुद्धा हे जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. तर बघा इक्वेशन 1 and 2 देऊयात. ए कॉलम, बी कॉलम आणि सी कॉलम. याच्यावरून डीची जी व्हॅल्यू आहे ते आपण फाइंड आउट करू. डी म्हणजेच ए आणि बी. तर 6 8 -4 and 3 इज इक्वल टू 6 इंटू -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण -8 इंटू -4. तर बघा 6 3 जा 18, ह्याला साईन आली मायनस, मायनस मायनस प्लस होतो, मी तर डायरेक्ट घेतलेला आहे मायनस मायनस प्लस, 8 4 जा 32. तर एक साईन प्लस आहे आणि दुसरं मायनस आहे, म्हणजेच ह्यांची काय होणार मायनस होणार. जर साईन अपोजिट असेल तर आपण मायनस करतो. तर बघा 18 - 32 आन्सर येतं 14. डी एक्स फाइंड आउट करूयात. डी एक्स इज इक्वल टू, डी एक्स काय असतो तर सी आणि बी. सी काय आहे आपला -12 and 2, -12 and 2. त्याच्यानंतर जो बी आहे तो म्हणजे -4 -3 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन -12 इंटू -3, मायनस साईन 2 -2 इंटू -4, मायनस मायनस प्लस होतो, 12 3 जा 36 मायनस, इथे पण मायनस मायनस प्लस, 2 4 जा 8. बघा यांची मायनस येईल ती म्हणजे 28. अशाच पद्धतीने डी वाय फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. डी वाय म्हणजेच काय असतो तर ए अँड सी. ए येतो 6 आणि 8, सी येतो -12 and -2 इज इक्वल टू
क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू -2 -8 इंटू -12. तर बघा इथे आपल्याला 6 2 जा 12 आणि मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन, पुन्हा 8 12 जा किंवा 12 8 जा 96 आणि मायनस साईन, मायनस मायनस प्लस होईल, यांची मायनस होईल, 96 - 12 84. तर बघा अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायचे जे व्हॅल्यू आहे ते फाइंड आउट करू शकतो. एक्स इज इक्वल टू dx अपॉन d इज इक्वल टू 28 अपॉन 14, 14 1 जा 14 2 जा 28, आन्सर येईल 2. y इज इक्वल टू dy अपॉन d बघा इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू 84 अपॉन d ची व्हॅल्यू 14, 14 1 जा 14, 14 6 जा 84. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायचे जे व्हॅल्यू आहे ते येतात 2 and 4. चला तर आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. बघा नेक्स्ट 5th एक्झाम्पल आहे 4m + 6n इज इक्वल टू 54, 3n + 2n इज इक्वल टू 28. नेहमीप्रमाणे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असे ह्याला आपण नाव देऊयात. हा एचा कॉलम, बी आणि हा सी. तिथे बघा डी इज इक्वल टू ए म्हणजेच ए अँड बी, सॉरी डी म्हणजेच ए अँड बी. एचे कोएफिशियंट 4 3, बी 6 2, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 4 जा 8, 6 3 जा 18, म्हणजेच आपल्याला आन्सर आलं. यांची मायनस केली तर आन्सर येतं -10. dx काय असतो तर सी अँड बी. सी काय आहे 24 and 28 आणि बी काय आहे तर 6 and 2. तर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 54 इंटू 2 -28 इंटू 6, 54 इंटू 2 108 -28 इंटू 6 168, यांची जर मायनस केली तर आन्सर येतं -60. याच्यानंतर डी वाय फाइंड आउट करूयात. डी वाय इज इक्वल टू डी वाय म्हणजेच काय असतो ए आणि सी. एच्या ज्या कोएफिशियंट आहेत ते म्हणजे 4 and 3. त्याच्यानंतर सी आहे तो म्हणजे 54 and 28, यांचंही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 28 4 जा 112, 54 3 जा 162, यांची मायनस केली तर आन्सर मिळतं -50. तर बघा याच्यावर आपण एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी इज इक्वल टू -60 अपॉन -10, मायनसला मायनस कट होऊन जाईल, 10 1 जा 10, 10 6 जा 60, आन्सर येईल +6. y इज इक्वल टू dy अपॉन डी इज इक्वल टू -50 अपॉन -10, मायनसला मायनस कट होऊन जाईल, 10 1 जा 10, 10 5 जा 15 इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या, त्या म्हणजे 6 and 5. चला लास्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. 2x + 3y इज इक्वल टू 2, x - y अपॉन 2 इज इक्वल टू 1/2. नेहमीप्रमाणेच ह्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 देऊयात. हा एचा कॉलम, बी अँड हा सीचा कॉलम. तर आपण पहिल्यांदा डी इज इक्वल टू, डी म्हणजे ए अँड बी. तर बघा याचा कोएफिशियंट 1, सॉरी ह्याचा कोएफिशियंट 2 आणि ह्याचा कोएफिशियंट 1, बीचे 3 आणि ह्याचा 1 - 1/2 इज इक्वल टू 2 इंटू -1/2 मायनस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 3. तर बघा इथे 2ला 2 कट होऊन जाईल, राहिला 1 -1 -3, मायनस मायनस प्लस होतो, त्यामुळे 3 + 1 4 म्हणजे -4. dx म्हणजेच सी अँड बी. सी काय येतो तर 2 1/2 आणि जो बी आहे 3 -1/2, यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 इंटू -1/2 -3 इंटू 1/2. 2ला 2 कट होऊन जाईल, म्हणजेच इथं राहतो -1. यांची मात्र आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 1 जा 3,
आणि 2 1 जा 2 म्हणजेच 3/2. तर बघा इथे आपल्याला यांची मायनस करावी लागेल, परंतु यांचे जे बेस आहेत ते बेस इक्वल नाही, ते अगोदर इक्वल करून घेऊयात. बघा इथे 3/2 आहे आणि ते 1/1 आहे, म्हणजेच आपण जर ह्या 1/1ला 2नी मल्टिप्लाय केलं तर त्याचा बेस 2 येईल. म्हणजेच बघा -1 × 2 अँड 1 × 2 -3/2 आहे असाच. तर इथे बघा = 2 1 जा 2 -2 आणि 2, त्याच्यानंतर 3/2 आहे असाच. इथे यांचे बेस आपल्याला इक्वल दिसत आहेत, म्हणून -2 -3/2 मायनस मायनस प्लस होईल, 3 + 2 -5/2. अशाच पद्धतीने आपण dy आहे तो फाइंड आउट करून घेऊया. dy म्हणजेच a आणि c, a 2 आणि 1, c 2 1/2 = यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 × 1/2, 2 ला 2 कट होऊन जाईल, -1 × 2, 1 -2 1 जा 2, यांची मायनस केली तर आन्सर येईल -1. बघा आपण आता इथे x आणि yच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फाइंड आउट करूया. x = dx/d = dx ची व्हॅल्यू आहे -5/2 आणि d ची व्हॅल्यू आहे -4 = बघा हा जो -4 आहे तो -4/, आहे, तो जर आपल्याला इंटू करायचा असेल तर तो रेसिप्रोकल होऊन जातो, म्हणजेच -4/1 आहे तो 1/-4 होईल. म्हणजेच बघा -5/2 × 1/-4 हा याचा रेसिप्रोकल. यांचे आपण मल्टिप्लिकेशन करूयात. 5 1 जा 5, 2 4 जा 8 म्हणजे -5/-8. मायनसला मायनस कट होऊन जाईल, आन्सर येईल आपलं 6/8. y = dy/d dy ची जी व्हॅल्यू आहे ती -1, d ची व्हॅल्यू आहे -4 मायनसला मायनस कट होऊन जाईल 1/4. म्हणजेच x आणि yच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला मिळाल्या, त्या म्हणजे 5/8 आणि 1/4. तर बघा अशाच पद्धतीने आपण क्रॅमर्सच्या मेथडनी हे जे इक्वेशन्स आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.